गेल्या 4 वर्षांपासून नागपूर नांदेड तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे 361 चे काम वारंगा ते महागाव असे चालू आहे। अद्याप या रोडचे काम पूर्ण झाले नसून काम मात्र पूर्णपणे संत गतीने चालू आहे। पहिले काम सद्भाव कंपनीने घेतले होते आणि आता त्यानंतर न्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे। या कंपनीचा मात्र खूप भोंगळ कारभार समोर येताना दिसून येत आहे। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बिजदरा येथे शेतकरी विलास काळे यांच्या शेताजवळील या महामार्गावर एक पाईप पूल असून या पुलामधून सर्व शेतकऱ्यांच्या शेतातून आलेले पाणी शिबदरा येथील नाल्याला जात असते। राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना सध्या लाखो रुपयाचे सिमेंट काँक्रीटचे मटेरियल या पुलामध्ये टाकण्यात आले आहे। या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की शेतातील पाणी या पुलामधून जात असते। या पुलामध्ये सिमेंट काँक्रीटचा माल राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी फेकून दिला आहे आणि ते पूल पूर्णपणे सिमेंट काँक्रीटच्या मालाने पूर्ण बुजून गेले आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचे पावसाळ्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान होणार आहे। राष्ट्रीय महामार्गाचा भोंगळ कारभार मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे। लाखो रुपयांचे मटेरियल फेकून देत आहे। यामुळे सरकारच्या मालमत्तेचा मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे। तरी याकडे प्रशासन वेळोवेळी लक्ष देऊन कारवाई करेल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूया येथील शेतकरी काय म्हणाले ते। ही मागणी का हा राष्ट्रीय महामार्ग तयार होण्या अगोदर या ठिकाणी जुना रस्ता होता, जुना रोड होता, तो रोड सार्वजनिक बांधकाम विभाग हातगाव अखत्यारीत दर्जा नंबर 6 चा होता आणि त्या रस्त्याच्या रुंदीबाबत, जुन्या रस्त्याच्या रुंदीबाबत भूमी अभिलेख कार्यालय हातगाव यांच्याकडून एक पुरावा प्राप्त झालेला आहे आपल्याला आणि त्या पुराव्यानुसार या रस्त्याची रुंदी 25 मीटर दर्शवली झालेली आहे। तो पुरावा शासनाचाच पुरावा आहे, तो माझ्यासोबत आहे इथं। आणि यांनी हा राष्ट्रीय महामार्ग तयार करते वेळेस भूसंपादनाचं कार्य ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्या जुन्या रस्त्याची रुंदी 30 मीटर गृहीत धरलेली आहे। म्हणजे हा रस्ता ॲक्च्युअल जुना रस्ता 25 मीटरचा होता आणि त्यांनी 30 मीटर गृहीत धरल्यामुळं इथं शेतकऱ्याची 5 मीटरची फसवणूक झालेली आहे। मग ती 5 मीटर असं होणार आहे 2.5 मीटर या बाजूच्या शेतकऱ्याला, 2.5 मीटर दुसऱ्या बाजूच्या शेतकऱ्याला। म्हणजे एकंदरीत त्यांनी 5 मीटरचे पैसे शेतकऱ्याला दिले नसल्यामुळे फुकट जमीन फसवणूक केलेली आहे एक प्रकारची। तर माझी अशी मागणी मान्य आहे की माझी आणि माझ्या पत्नीनं या संदर्भामध्ये मी माननीय भूसंपादन अधिकारी हातगाव म्हणजे हातगाव, भूमी अभिलेख हातगाव, जिल्हाधिकारी साहेब नांदेड आणि प्रकल्प संचालक साहेब नांदेड, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी साहेब यांच्यासोबत 2 वेळेस पत्रव्यवहार केला, पण त्याच्याकडून कुठलाही मला रिप्लाय मिळालेला नाही। आणि मी सतत त्या ऑफिसला चक्रा मारित असतो की मला काहीतरी रिप्लाय द्या, काहीतरी पत्र द्या। तर मला काल एक परवा पत्र एकदम साहेबांना दिलं आणि तुमचं प्रकरण हे आम्ही प्रकल्प संचालकाकडे पाठवलं असं त्या पत्रात नमूद केलेलं आहे। तर ही मागणी माझ्या एकट्या शेतकऱ्यापुरती नसून हा वारंगा ते महागाव इथपर्यंत दोन्ही बाजूनी ज्या ज्या शेतकऱ्या जमीन संपादित झालेली आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे। प्रत्येक शेतकऱ्याची 2.5 मीटर जमीन या बाजूची, 2.5 मीटर त्या बाजूची, अशी 5 मीटर जमीन शासनानं बिनपैशाचा बळकावलेली आहे। तर माझी शासनाला विनंती केलेली आहे की आमचे पुनर्मोजणी व्हावी आणि रस्ता 25 मीटरचा पहिला गृहीत धरून उर्वरित 5 मीटरचे पैसे रस्त्याच्या पॅरलल लांबीप्रमाणे आम्हाला द्यावेत अशी माझी त्याला विनंती आहे। एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव इथून प्रतिनिधी भगवान कदम।